नो अक्षरशः माझा आबाळ वाकलं बरं का. किती दिवस एकटा काम करू मला काय घोळ कळण्यात आले. आज पण दोघं पण नाही, पण त्यांचं काम चालू होतं त्यामुळे मी त्यांना काय बोलू शकत नाही. पहिल्यांदा काय केलं माहिती का, घरमालकाला घेतलून सगळी मापा वगैरे टाकून घेतलून पहिली रूम फायनल करून टाकलेलो अशा तऱ्हेनं. कारण दुसरी रूम पण फायनल होत आलेली आहे, कारण मी एकटा जरी असलो तरी पण काम भरपूर करू शकतो. आता रेग्युलरला जर दोघं तिघं आम्ही असलो का काय करतो माहिती का, एक जण सगळी पायपिंग करतं, एक जण काय करतं माहिती का सगळ्या मेन साहित्य टाकून घेतो. पण आज सगळं मी एकटाच करायला लागलो त्यामुळे काय जास्त लोड यायला लागला माझ्यावर. असं पण सोबत कोण असलं का मला नुसती घाण सवय वट 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 करायची, त्यामुळे एकटा असल्यामुळे मला काय जास्त वाटे ना बरं का. कानामध्ये बड घालून गाणे ऐकत मस्त काम करायला लागलो. भावना तुम्हाला काय खोटं सांगणार नाही बरं का. सकाळी 10 वाजता कामाला लागलो होतो, सकाळी 10 वाजता लागून नाही म्हणलं तर 2:45 वाजेपर्यंत एक 1 BHK फायनल करून टाकलेलं आहे मी. दुपारी घरी जाऊन मस्तपैकी जेवण केलो, कारण गल्लीतच काम होतं. पण विषय काय झाला माहिती का, झोप काय लागली नाही, त्यामुळे काय केलं माहिती का, परचाला राहिलेली पाईप घेतली. हामुशेटला म्हणलं मला गल्लीमध्ये सोड, म्हणलं तुला रिटर्न आणून सोडतो घरी. सकाळी काय घर मालकाकडनं सगळे मापा वगैरे टाकून घेतली होती, पण आता काय कोण नव्हतं त्यामुळे एकट्यानं सगळे मापा वगैरे टाकले. परचाला कामाला सुरुवात केलो. आणि वाघ जरी एकटा असला तर तुम्हाला वाटत असेल की कामवर करणार नाही, पण तसं नाही भावनो. 2 रूम फायनल करून टाकले आणि तेवढ्यामध्ये मामीनं मस्तपैकी कॉफी आणून दिलेली. आता तुम्हाला तर माहिती मी चहा काय पेत नाही, त्यामुळे मस्तपैकी कॉफी करायला लावलो होतो. नाद खोळा कॉफी केली होती मामीनं, ते पण लो शुगर वाली कॉफी. आता राहिलं होतं ते काम म्हणजे फक्त हॉलचं, पण माझी इच्छा होती बरं का फायनल करायचं, पण जिमला उशीर व्हायला लागल्यामुळे मी काय तेवढं काम केलो नाही. भोलला बायसेप वगैरे मारलो आणि परत त्याला काय केलं माहिती का, दवाखान्यामध्ये गेलो. कारण विषय काय व्हायला लागला होता माहिती का, सारखं कामावर बार वगैरे तारा काय पण लागायला लागले होते, त्यामुळे टीटीचे इंजेक्शन घ्यायला गेलो होतो. आणि इंजेक्शन घेतलं परत त्याला वजन चेक करावं म्हणलं तर डायरेक्ट 68.50 वजन झाले. काय तर गोळ झालाय बरं का माझ्या शरीरामध्ये.